प्रश्न क्रमांक 1. गोदावरी नदी एकूण किती जिल्ह्यातून वाहत जाते? ऑप्शन अ 5, ऑप्शन ब 6, ऑप्शन क 7, ऑप्शन ड 8. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड 8. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन अ नाशिक, ऑप्शन ब सोलापूर, ऑप्शन क अहमदनगर, ऑप्शन ड सातारा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क अहमदनगर. प्रश्न क्रमांक 3. शीख धर्माचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? ऑप्शन अ गुरु गोविंद सिंग, ऑप्शन ब गुरु नानक, ऑप्शन क येशू ख्रिस्त, ऑप्शन ड गुरु अंगद. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब गुरु नानक. प्रश्न क्रमांक 4. भारतात कोणत्या राज्यात रबराची लागवड सर्वाधिक होते? ऑप्शन अ केरळ, ऑप्शन ब मध्य प्रदेश, ऑप्शन क उत्तर प्रदेश, ऑप्शन ड आसाम. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ केरळ. प्रश्न क्रमांक 5. असहकार चळवळी दरम्यान मुळशी सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? ऑप्शन अ साने गुरुजी, ऑप्शन ब सेनापती बापट, ऑप्शन क लोकमान्य टिळक, ऑप्शन ड विनोबा भावे. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सेनापती बापट. प्रश्न क्रमांक 6. महात्मा गांधींनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती? ऑप्शन अ सेवाग्राम आश्रम, ऑप्शन ब साबरमती आश्रम, ऑप्शन क चंपारण्य, ऑप्शन ड वर्धा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब साबरमती आश्रम. प्रश्न क्रमांक 7. गुजरातमध्ये धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? ऑप्शन अ विनोबा भावे, ऑप्शन ब लोकमान्य टिळक, ऑप्शन क महात्मा गांधी, ऑप्शन ड सरोजिनी नायडू. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 8. तिन्ही गोलमेज परिषदांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? ऑप्शन अ महात्मा गांधी, ऑप्शन ब पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन ड लोकमान्य टिळक. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 9. मुंबई हे शहर भारताची डॅश डॅश मानली जाते? ऑप्शन अ सांस्कृतिक, ऑप्शन ब आर्थिक, ऑप्शन क सामाजिक, ऑप्शन ड राजकीय. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब आर्थिक. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन अ माथेरान, ऑप्शन ब रामटेक, ऑप्शन क आंबोली, ऑप्शन ड लोणावळा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क आंबोली. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? ऑप्शन अ ब्रह्मगिरी, ऑप्शन ब सातपुडा,
ऑप्शन क कळसुबाई, ऑप्शन ड सह्याद्री. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड सह्याद्री. प्रश्न क्रमांक 12. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन अ परभणी, ऑप्शन ब नाशिक, ऑप्शन क नांदेड, ऑप्शन ड सोलापूर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नाशिक. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो? ऑप्शन अ रायगड, ऑप्शन ब प्रतापगड, ऑप्शन क शिवनेरी, ऑप्शन ड पन्हाळा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड पन्हाळा. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? ऑप्शन अ कोल्हापूर, ऑप्शन ब नरसोबाची वाडी, ऑप्शन क सातारा, ऑप्शन ड पुणे. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नरसोबाची वाडी. प्रश्न क्रमांक 15. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितलेली होती? ऑप्शन अ देहू, ऑप्शन ब आळंदी, ऑप्शन क नेवासे, ऑप्शन ड पंढरपूर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क नेवासे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या उत्सवाने महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम समाप्त होतो? ऑप्शन अ मकर संक्रांत, ऑप्शन ब दीपावली, ऑप्शन क दसरा, ऑप्शन ड नारळी पौर्णिमा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड नारळी पौर्णिमा. प्रश्न क्रमांक 17. भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन अ आग्रा, ऑप्शन ब दिल्ली, ऑप्शन क मुंबई, ऑप्शन ड जयपूर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड जयपूर. प्रश्न क्रमांक 18. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन अ पहिला, ऑप्शन ब दुसरा, ऑप्शन क तिसरा, ऑप्शन ड चौथा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क तिसरा. प्रश्न क्रमांक 19. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही? ऑप्शन अ प्रयागराज, ऑप्शन ब हरिद्वार, ऑप्शन क नाशिक, ऑप्शन ड बनारस. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड बनारस. प्रश्न क्रमांक 20. भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेलेला आहे? ऑप्शन अ पाकिस्तान, ऑप्शन ब चीन, ऑप्शन क बांगलादेश, ऑप्शन ड नेपाळ. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क बांगलादेश. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.